नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्यांची परफेक्ट अशी रेसिपी बघणार आहोत. आपण हा अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि तो मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे. आणि स्वच्छ साबुदाणा धुवून झाला की त्यात आपण साबुदाणा बुडेल एवढं आपण पाणी टाकून देणार आहोत. आणि 7 ते 8 तासासाठी आपण भिजत टाकून दिलेला आहे साबुदाणा. हे बघा, आपला साबुदाणा छान भिजलेला आहे एकदम. आणि आता आपण बटाटे घेणार आहोत. हे 1 किलो मी बटाटे घेतलेले आहे आणि ते मी व्यवस्थित एकदम शिजून घेणार आहे, एकदम व्यवस्थित. आणि नंतर शिजून झाल्यावर आपण ते बटाटे चांगले व्यवस्थित सोलून आणि किसणीने आपण किसून घेणार आहोत. आणि मग ते बघू शकतात किती छान क्रश केलेले आहे मी बटाटे. तर गिठोळी नाही राहायला पाहिजे, या प्रकारेच आपण व्यवस्थित बटाटे असे क्रश करून घ्यायचे आहे. आणि आपण आता पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर. त्यात आपण 3 तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे. हे एकदम अचूक प्रमाण आहे मैत्रिणींनो. तर 3 तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपण आता साबुदाणा आणि बटाटा दोघं एकत्र असं मिक्स करून घेणार आहोत. असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आपल्याला जास्त काही अडचण येत नाही, गिठोळ्या वगैरे पडत नाही. त्यामुळे आपण असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पीठ. आणि आपण आता 1.5 चमचा तिखट घेणार आहोत आणि 2.5 चमचे आपण मीठ घेणार आहोत. हे एकदम अचूक प्रमाण आहे मिठाचं. आणि तिखट तुम्ही कमी जास्त करू शकतात. आपलं पाणी थोडं उकळत आलं की आपण त्यात तिखट आणि मीठ टाकून देऊया. काहींना जर जिरं चालत असेल उपवासासाठी तर तुम्ही जिरं पण टाकू शकता त्यात. आणि मी आता पाणी उकळल्यावर मी नंतर हे जे मिश्रण आहे आपण केलेलं बटाटा आणि साबुदाण्याचं, ते आपण त्यात टाकून घेणार आहोत. आणि व्यवस्थित आपल्याला ते हलवतच राहायचं आहे. त्यात थोड्याफार जर काही गिठोळ्या वगैरे झाल्या वाटल्या तुम्हाला तर ते असं मोडत राहायचं आहे. व्यवस्थित हलवत राहायचं आहे आपल्याला हे मटेरियल, कारण खाली ते आपल्याला लागू शकतं. त्याच्यामुळे आपल्याला हलवतच राहायचं आहे. आणि हे बघा, आपलं छान तयार झालेलं आहे मिश्रण. आणि ते आपण 7 ते 8 तासासाठी ठेवून दिलेलं आहे असं झाकून. आणि मग त्याचं बघा कसं आवळून आलेलं आहे एकदम व्यवस्थित. आणि मग आपण आता त्याच्या चकल्या करणार आहोत. ह्या चकल्या खूप खुसखुशीत आणि खूप अशा एकदम सुंदर लागतात. तर हे बघू शकता सगळ्या चकल्या माझ्या पिळून झालेल्या आहेत. चकली वाळण्यासाठी 2 दिवस तरी लागतात एकदम कडक चकली वाळण्यासाठी. हे बघा, आपली चकली किती छान वाळलेली आहे. आणि आता आपण तळून बघूया चकली. तेलामध्ये तेल छान कडक करून घ्यायचं आहे आणि मग मीडियम गॅस करून मग तळायची आहे आपल्याला चकल्या. बघू शकता तुम्ही कितपट चकली फुलते आपली एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे मैत्रिणींनो. हे बघा चकली. तर नक्की ट्राय करा या माझ्या पद्धतीने. चकली एकदम परफेक्ट आणि एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होते चकली, खूप सुंदर होते. बघू शकता किती तिप्पट फुलते चकली. तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने चकलीची रेसिपी. माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.